नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, झुडपी जंगल संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित निर्णय दिलेला आहे आणि जवळपास असं दिसतंय की विदर्भातील 6,990 गावांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे। किती दिलासा नागरिकांना आणि प्रशासनाला मिळाला आहे? बरेच वर्षापासून हे विषय प्रलंबित होता आणि झुडपी जंगलचे विषय आणि त्याच्यामुळे बरेच लोकांचे जो लँड्स आहे त्याच्यावर झुडपी जंगल लागण्यात आलेला होता आणि त्यासाठी विशेष प्रयत्न राज्य शासनाने वेळोवेळी केलेला आहे याच्यामधून जंगलचे नाव कमी करून घेण्यासाठी। ते नंतर 12 डिसेंबर 1996 जो गोदावरमनचे केसचे आहे तिथे फॉरेस्टचे जो डेफिनेशन आला त्याच्यानंतर पण याच्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आलं की 1996च्या पूर्वीचे जो लँड्स आहे त्याच्याबद्दल तरी काही राहत आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून। आणि आज जो इंटरलॉक्युटरी ॲप्लिकेशन 2019मध्ये जे डिव्हिजनल कमिशनर नागपूरने फाईल केला होता राज्य शासनाच्या वतीने आणि त्याच्या ऑर्डर त्यांच्या फायनल ऑर्डर जजमेंट आज मिळाला आहे आणि सुप्रीम कोर्टचा ऑर्डर बरेच पॉझिटिव्ह आहे, त्यामध्ये बरेच क्लॅरिटी पण आहे। प्रत्येक विषयासाठी त्यांनी क्लिअरली बोललेलं आहे की 12/12/96च्या पूर्वीचे जो लँड्स आहे जो प्रॉपरली अलॉट करण्यात आलेला होता याने कलेक्टरकडून तहसीलदारकडून किंवा फूड फॉर वर्क प्रोग्राम खाली किंवा जिल्हा परिषद शाळाला स्मशानभूमीला हे सगळं पब्लिक पर्पसेससाठी आणि रेसिडेन्शियल यूजसाठी पण आम्ही अलॉट केलेलं आहे जो 96च्या पूर्वीचे आहे। ते सगळ्यांच्याबद्दल एक कन्सॉलिडेटेड प्रस्ताव MOF जाणार आहे सेक्शन 2 ऑफ फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट खाली। आणि त्यांनी आजच्या ऑर्डरमध्ये हे पण म्हटलेलं आहे की 3 महिन्यात आत आम्हाला ते फॉर्मॅट डिसाईड करायची आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि CEC तिन्ही मिळून एक फॉर्मॅट तयार करायची आहे। त्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी एक प्रस्ताव पाठवणार आहे। 6 प्रस्ताव आमच्याकडून जाणार आहे आणि त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटने घ्यायची याच्यामधून जंगल नाव काढण्यासाठी आणि त्या कारवाई करण्यासाठी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पण सांगितलेलं आहे। ही जमीन साधारणपणे किती आहे? 33,000 हेक्टरच्या जवळपास। हो, यामध्ये आहे की करीब 30,000 गट आहे आणि 33,000 हेक्टर आहे जो अलॉटेड लँड आहे आणि यापैकी 90% जास्ती लँड 1996च्या पूर्वीच्या अलॉटमेंटचे आहे आणि याच्यामध्ये रेसिडेन्शियलसाठी, पब्लिक पर्पजसाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी वेगवेगळ्या पर्पजसाठी अलॉट झालेला आहे। फ्रॅगमेंटेड फॉरेस्टमध्ये छोट्या आकाराचा जो झुडपी जंगलचा प्रमाण आहे 2 हेक्टर 3 हेक्टर त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे न्यायालयाने? फ्रॅगमेंटेड फॉरेस्टच्याबद्दल पण त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की हे जो लँड्स हे 3 हेक्टरपेक्षा कमीचे लँड आहे जो फॉरेस्ट साठी मॅनेजमेंट करण्यासाठी अवघड आहे आणि या फॉरेस्टचे आम्ही सगळं कन्सॉलिडेटेड रिपोर्ट दिला होता CECला की हे कुठे आहे फॉरेस्ट आणि लगेचच्या फॉरेस्टकडून किती दूरवर आहे हे जागा आणि गावठाणपासून किती दूरवर आहे आणि ते ॲक्च्युली फॉरेस्ट म्हणून मेंटेन करणे कठीण आहे। त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केला होता CECला की या जमीन आम्हाला नॉन फॉरेस्ट्री पर्पजसाठी मिळाला पाहिजे। आज सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे की जे 30,000 हेक्टर आहे जो फ्रॅगमेंटेड लँड्स आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणून त्यांना नामांकित करायची आहे आणि ते नॉन फॉरेस्ट्री यूजसाठी पाहिजे राज्य शासनाला। त्यावेळी आम्ही फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट खाली ॲप्लिकेशन करून ते नॉन फॉरेस्ट्री यूजसाठी वापरू शकतात। त्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती असतील त्याप्रमाणे आम्ही ते वापरू शकतात। हे पण लँड पार्सल आम्हाला विकास कामासाठी मिळणार आहे। 33,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ज्या ठिकाणी लोक राहत आहे किंवा विविध सरकारी प्रकल्प सुरू आहे ते तर अबाधित सुरू राहतील आणि ह्या 30,000 हेक्टर संदर्भात आता भविष्यात विकास कामांसाठी लागणार असेल तर तोही प्रशासनाला, सरकारला दिलासा मिळाला आहे। हो, हे मोठे दिलासा आहे क्योंकि एक तरी अलॉटमेंट लँड 33,000 हेक्टर्स आणि हे 30,000 हेक्टर फ्रॅगमेंटेड लँड याच्या पण आम्ही नॉन फॉरेस्ट्री यूजसाठी केंद्र शासनाला विचारून वापरू शकतात आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट खालीचे आम्ही अप्लाय करू शकतात। आणि बरेच वर्षापासून आम्हाला जसं की 8,700 गावपैकी 6,900 गाव हे झुडपी जंगलचा आज विषय आहे। आम्ही मागचे 1 वर्षापासून पूर्ण रिपोर्ट CECला देत आहे क्योंकि फेब्रुवारी 2024मध्ये आम्हाला ऑर्डर आला होता की फ्रेश रिपोर्ट CECने द्यायची करके आणि त्यानंतर CECचा 3 विजिट झाला, फील्ड विजिट झाला, आमचे बरेच टीम्स दिल्लीमध्ये जाऊन पण बसले आणि प्रत्येक गावाच्या गट नंबर निहाय आणि त्याचे GPS लोकेशन, त्यांचे किती आकार आहे, त्याच्यामध्ये जे करेक्शन्स असतील, कधीपासून त्यांच्या ताब्यात आहे, कोणाच्या ताब्यात निश्चित आहे आणि काय पर्पजसाठी वापरले, पूर्ण प्रत्येक गावातून आम्ही एक डेटा कलेक्ट करून कन्सॉलिडेट करून दिलेला आहे केंद्र शासनाला आणि त्याप्रमाणे आज आम्हाला वाटतं आहे की बरेच क्लॅरिटी आलेलं आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमधून। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या टीमने मोठी मेहनत गेल्या काही वर्ष केली आणि त्याचा आज कुठंतरी चीज झाला आहे आणि एक त्याच्या माध्यमातून नागरिकांना विदर्भातला दिलासा मिळतोय।
माझे पूर्वी पण बरेच डिव्हिजनल कमिशनर्सने सगळ्यांनी याच्याबद्दल बरेच काम केलेलं आहे. सायरे सर होऊ शकतात, अनुप कुमार सर होऊ शकतात, संजीव कुमार, देन नंतर आता माझी पाळी आली की या आहे की एक तरी आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स करण्यासाठी सांगत आहे की हे खूप अडचणीचा विषय झाला होता. याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलेलं आहे आणि विदर्भाच्या लोकांवर अन्याय झाला नाही म्हणून हे कळवून घेण्यासाठी बरेच प्रयत्न झालेला आहे आमच्या पूर्वी पण. आज याचा फायनल निकाल झालेला आहे, त्याचं स्वागत करत आहे आणि याच्यामध्ये बरेच क्लॅरिटी आहे. पुढच्या आम्हाला कारवाई करण्यासाठी देर इज अ क्लिअर डायरेक्शन फ्रॉम द कोर्ट. तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आहे आणि त्या माध्यमातून ज्या जमिनीचं अलॉटमेंट 1996 पूर्वी झालेलं आहे त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहे किंवा जे प्रकल्प सुरू आहेत ते अबाधितपणे सुरू राहू शकतील, लोक त्या ठिकाणी राहू शकतील आणि जे उर्वरित जमीन आहे त्यापैकी जवळपास 30,000 हेक्टर संदर्भात शासनाला भविष्यात विकास कामांसाठी ती जमीन लागणार असेल तर रीतसर जो नियम आहे त्याप्रमाणे ॲप्लिकेशन करून ती जमीन पण सरकारला मिळू शकणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाच्या अनुषंगाने एक ऐतिहासिक निर्णय जो आहे तो आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.